गोंदिया जिले के धान खरीदी संस्था संचालकों की समस्याओं को जानने के लिए हाल ही में निर्वाचित संचालकों ने गोंदिया में एक परिचर्चा स्तर का आयोजन किया और इस चर्चा सत्र में गोंदिया जिले के धान खरीदी संस्था संचालक उपस्थित थे। धान उत्पादक जिला कहे जाने वाले गोंदिया जिले में बड़ी मात्रा में धान का उत्पादन होता है और उत्पादित धान को जिला मार्केटिंग फेडरेशन और आदिवासी विकास महामंडल के माध्यम से लिया जाता है, लेकिन पिछले कुछ वर्षों से खरीदे जाने वाले धान का उठाव नहीं हो रहा है। समय से धान घटने से धान खरीद एजेंसी चालकों की परेशानी बढ़ गई है। हालांकि पिछले 8 वर्षों से महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन मुंबई के चुनाव नहीं हुए थे और संचालक मंडल मौजूद नहीं था, इसलिए धान खरीदी संस्था संचालकों की समस्या सरकार के सामने नहीं रखी जा सकी और धान खरीदी संस्था संगठन संचालकों को परेशानी का सामना करना पड़ा। लेकिन पिछले 2 महीनों में महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन मुंबई के चुनाव हुए हैं और नागपुर डिवीजन से 2 निर्देशक चुने गए हैं। अतुल गणेश पवार और अशोक हटकर के चुनाव के साथ नवनिर्वाचित संचालकों ने आश्वासन दिया है कि वे पूर्व विदर्भ में धान उत्पादकों और धान खरीदी संस्था के संचालकों की समस्याओं का समाधान करेंगे। आज संबंध म्हणजे देशातल्या महागाईचा दशांक हा वाढलेला आहे आणि फक्त शेतकरीच हा असा आहे की त्याचा विचार कुठं होत नाही आहे। त्याला लेबरपासून तर फर्टिलायझरपासून इन्सेक्टिसाईडपासून सगळ्या गोष्टी ह्या त्याची किंमत वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर धानाला भाव हा वाढवून दिला नाही तर जो देशाचा पोशिंदा आहे तोच स्वतः मेल्याशिवाय राहणार नाही। ही परिस्थिती आज देशामध्ये तयार होते आणि त्याच्यामुळे ही मागणी आपण रेटतो। आजची बैठक खऱ्या अर्थानं एक चांगली बैठक झाली। या परिसरातले धान उत्पादक शेतकरी सर्व इथं उपस्थित होते। धान खरेदीमधले तज्ज्ञ संचालक पहिल्या मीटिंगपासून ज्या 2-3 मीटिंग झाल्या त्या प्रत्येक मीटिंगमध्ये धान प्रश्नाला वाचा फोडणारे आमचे गणेश पवार साहेब उपस्थित होते आणि या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या इथं हरिहरी मांडल्या आणि त्या सगळ्या समस्या आम्ही टिपलेल्या आहेत। आमच्या स्तरावर आम्ही त्याचा पूर्ण मार्केटिंग फेडरेशनमध्ये पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू। प्रसंगी शेतकऱ्यासोबत शासनाची टक्कर देण्याचं काम पडलं तरी तिथं आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उपस्थित राहू, परंतु या शेतकऱ्यांना या धानाच्या गंभीर समस्येपासून मुक्त केल्याशिवाय आमच्या काळखंडात आम्ही राहणार नाही, एवढंच या ठिकाणी। 3-4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणून निवडून आलो। आता आमच्यासोबत इथे हटकर साहेबसुद्धा संचालक इथे आलेले आहे। इथे गोंदियामध्ये आम्ही आता पहिल्यांदाच आज दौरा करून आलेलो आहोत। पूर्व विदर्भामध्ये 4-5 जिल्ह्यामध्ये धान खरेदी हा मोठा प्रकारचा MSP शासनाच्या खरेदीचा प्रकार असून मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तालुका खरेदी विक्री संस्था, सहकारी संस्था किंवा सेवा सहकारी संस्था किंवा नव्यानं बेरोजगारी संस्था तयार करून इथं धानाची खरेदी केल्या जाते आणि तो धान मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शासनाला पिसाई करून दिल्या जातं। पण हा जो धान खरेदी जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक आमच्या इथल्या सहकारी संस्थांचे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत की केंद्र शासनाचा नियम आहे की 2 महिन्यामध्ये खरेदी केलेला धान मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून उचल करण्यात यावी व पिसाई करता शासनाला पिसाई करून तो माल शासनाच्याकडे द्यावा। पण शासन याच्यामधले संपूर्ण अधिकार मार्केटिंग फेडरेशनमध्ये नाहीत। जो काही टेंडर होतो, जो माल पिसायचा उचलायचा असतो तो टेंडर हा कलेक्टरांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून होत असतो। पण तोपर्यंत जवळपास आमच्या ज्या सोसायट्या आहे प्रायमरी त्या सोसायट्यांकडे 6-6, 8-8 महिने काही वेळेस वर्ष, काही वेळेस 1.5 वर्ष माल पडून राहतो। केंद्र सरकारचा नियम आहे 2 महिन्याचाच फक्त आम्ही किराया देऊ। मग राज्य शासनाकडे संपूर्ण अधिकार गेल्यामुळे याचे बरेच अधिकार म्हणजे राज्य शासनाकडे आहे। मग राज्य शासनाकडून ते निर्णय होत नाही आहेत आणि निर्णय न झाल्यामुळे मार्केटिंग फेडरेशनला अडचणी निर्माण झाल्या आणि मार्केटिंग फेडरेशनला अडचणी निर्माण झाल्यामुळे त्या मग बाकीच्या त्यांचे मार्केटिंग फेडरेशनचे सब एजंट असलेल्या संपूर्ण सहकारी संस्थांना त्याचा फटका बसायला लागलेला आहे आणि हा संपूर्ण घोळ जास्तीत जास्त शासनाच्या वतीनं होत आहे। याचं कारण पोते पुरवठा न होणे, पोत्यांचं कॉन्टॅक्ट राज्य शासन देतो आणि ते पोते जे आपल्या म्हणजे कट्टे त्याला म्हणतो किंवा आपण गावठी भाषेत पोते म्हणतो, त्या बॅग्स जे आहेत
तो पुरवठा शासन करतो आणि तो पुरवठा जर वेळेवर झाला नाही तर खरेदीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होत असतात. मग खरेदीमध्ये थांबावं लागते. शेतकरी आपले खरेदीच्या ठिकाणी गाड्या घोड्या किंवा ट्रॅक्टरी किंवा छोटे पिकअप किंवा बैलबंडीने माल नेतात. तिथे गेल्यावर पोते संपले 2-2, 3-3 दिवस त्याची वाटपात थांबा. मग त्यांच्यावरती त्याचा नाहक किराया बसत असतो. हमाल काम मिळत नाही म्हणून निघून जातात. मग पुन्हा हमालाला पाहावं लागतो. अशा अनेक समस्यांना प्राइमरी सोसाइटियाँ फेस करत आहेत. आयोजित चर्चा सत्र में पूर्व विदर्भ में धान खरीदी संस्था के चालकों की समस्याओं के समाधान के संबंध में चर्चा हुई तथा संचालक मंडल ने आश्वासन दिया कि वे जल्द ही मुंबई में विपणन विभाग के मंत्री के साथ बैठक आयोजित कर कोई रास्ता निकालेंगे। वहीं इस चर्चा सत्र में गोंदिया मार्केटिंग फेडरेशन की जिला समिति की ओर से निर्वाचित संचालक मंडल का अभिनंदन किया गया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।